मित्रांनो, ही इमारत बघितल्यानंतर तुम्हाला वाटेल की इंटरनॅशनल शाळा आहे, हायटेक शाळा आहे, परंतु लक्षात घ्या ही महानगरपालिकेची शाळा आहे। अधिकाऱ्यांना बांधकामामध्ये खूप चांगला इंटरेस्ट असतो, रंगरंगोटीमध्ये इंटरेस्ट असतो, जिथं पैसा खायला मिळेल त्या सगळ्या कामांमध्ये इंटरेस्ट असतो, परंतु या शाळेतील मुलांना बसायला बेंच नाहीत, बाकीच्या सगळ्या असुविधा आहेत, क्रीडा शिक्षकांचा पत्ता नाहीये, कला शिक्षक गायब आहेत, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिस ठेवले ते परत त्यांना पुढे कंटिन्यू केलेलं नाही। एवढं मोठं शाळेकडे मैदान आहे मित्रांनो। आज 11 ऑगस्ट आहे, परंतु पावसाळ्यात तर नाहीच नाही, पण आता पावसाळा संपल्यानंतर या मुलांना खेळण्यासाठी हे मैदान उपलब्ध नाहीये, त्यामुळे भविष्यातील खेळाडू तयार होण्याची काही शक्यता नाहीये। आणि पालिकेच्या क्रीडा विभागाचं धोरण असं आहे की खेळाडूंकडून ते फक्त नामांकन भरून घेतात, परंतु कुठल्याही खेळाडूला जी दत्तक योजना असते, त्याचे जे काही बक्षीस असतं, त्याला काही शिष्यवृत्ती असते, ते देणं सगळं बंद आहे। भविष्यातील खेळाडू तयार होऊच नाहीत अशा प्रकारचं पालिकेचं शिक्षण विभाग, क्रीडा विभाग, उद्यान विभाग यांची सगळी ही परिस्थिती दिसते। बघा, एवढं मोठं ग्राउंड आहे, परंतु मुलांना खेळण्यासाठी ते अजिबात उपलब्ध नाहीये। झेंड्याची परिस्थिती बघा, परवा 15 ऑगस्ट आहे, काय परिस्थिती आहे। त्यामुळे सगळं आहे, परंतु अधिकाऱ्यांना काही करण्याची इच्छा नाहीये, कारण या कुठल्याही भ्रष्ट अधिकाऱ्याची मुलं महानगरपालिकेच्या शाळेत शिकत नाहीत। मित्रांनो, ज्या दिवशी माझी सत्ता या महापालिकेमध्ये येईल, या पालिकेचा पगार घेणाऱ्या प्रत्येकाची मुलं या महानगरपालिकेत शिकतील असा मी कायदा पास करणार आहे, आणि तसा कायदा ऑलरेडी आहे, तो फक्त मी अंमलात आणेल। कमिशनर पासून ते शिपायापर्यंत सगळ्यांची पोरं, ज्यांचा पगार महापालिकेच्या तिजोरीतून निघतो, त्या सगळ्यांची पोरं महानगरपालिकेच्या शाळेतच शिकतील असा नक्कीच आम्ही भूमिका घेणार आहोत। आणि या शाळांचा दर्जा उंचावण्याचा एकमेव एवढाच पर्याय आहे की जो पगार घेतो पालिकेचा, त्या सगळ्यांची मुलं त्यात शिकतील आणि सर्वच मुलांना समान दर्जेदार हक्काचं शिक्षण मिळेल, यासाठी आम्ही नक्कीच आग्रही आहोत। हे लवकरच मैदान चालू होईल अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे। थँक्यू।